ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण सामान्य काळातील 15वा रविवार साजरा करीत आहोत आणि या रविवारची उपासना आपल्याला परमेश्वरावर आपल्या प्रीतीचे महत्त्व, त्याचे आज्ञा पाळणे तसेच आपली शेजार प्रीती याविषयी भाष्य करत आहे। आजचे पहिले वाचन हे अनुवाद या पुस्तकातून घेतलेले आहे आणि तिथे आपण ऐकतो की मोशे हा इस्रायली जनतेला उपदेश करीत आहे की परमेश्वराच्या ज्या आज्ञा तुम्हाला दिलेल्या आहेत, जी वचनं तुम्हाला प्राप्त झालेली आहेत, त्यांचं जर तुम्ही पालन केलं तर तुमची भरभराट होईल, तुम्ही समृद्ध व्हाल आणि चांगलं ते तुमच्या आयुष्यामध्ये होईल। आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपण ऐकतो की संत पौल कलेसेकरास लिहिलेल्या पत्रामध्ये सांगत आहे की प्रभू येशू हा देवाचे प्रतिरूप आहे। म्हणजे प्रभू येशू मार्फत जे काही झालेलं आहे त्याच्यातनं आपल्याला देवाचं गौरव दिसून येतं। ही सर्व सृष्टी, आपल्या आजूबाजूचा परिसर, आपल्या जीवनातील जे महान कृत्य होत आहेत ते सर्व काही आपण प्रभूमुळे, प्रभू येशूमुळे आपल्या आयुष्यात होत असतात। आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण चांगला शमरोनी हा जो दृष्टांत आहे तो आपण ऐकत आहोत। आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो की प्रभू येशू ख्रिस्त शाश्वत जीवन प्राप्ती कशी करावी याविषयी सांगताना चांगला शमरोनी हा दृष्टांत देत आहे। मग तो शास्त्री होता, त्याने प्रभूला प्रश्न विचारला की मला शाश्वत जीवन मिळण्यासाठी, सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी काय करावं लागेल? प्रभूने सांगितलं की तू प्रीती कर, संपूर्ण मनाने, बुद्धीने, शक्तीने, आपलं सर्वस्व जे आहे त्याने तू देवावर प्रीती कर आणि शेजाऱ्यावर प्रीती कर। आणि त्या शास्त्री मनुष्याने उत्तम असा प्रश्न विचारला की गुरुजी, माझा शेजारी कोण? आणि तो शेजारी कोण हे स्पष्ट करताना प्रभू येशूने त्या माणसाला चांगला शमरोनाचा दृष्टांत सांगितला। आपण ऐकतो की प्रभू येशूने सांगितलं की एक मनुष्य जो यरूशलेम वरून यरिहोस म्हणजे जेरिको या गावाकडे जात होता। आता यरूशलेम मध्ये तो होता, या अर्थी तो देवस्थानाजवळ होता, देवाच्या मंदिरामध्ये। आपल्याला माहिती नाही की तो प्रार्थना करण्यासाठी गेला होता, काही अर्पण करण्यासाठी गेला होता, परंतु तो खाली येत असताना जे चोर, दरोडेखोर यांच्या हाती तो सापडला। त्यांनी त्याची चोरी केली, त्याला मारहाण केली, त्याला अर्धमेला करून तिथं टाकला असं आपल्याला पवित्र शास्त्र सांगत आहे। आणि तो तिथं मरत पडलेला असताना, अर्धमेला पडलेला असताना आपण पाहतो एक याजक सुद्धा त्या ठिकाणाहून म्हणजे यरूशलेम वरून यरिहोत जात होता आणि त्या याजकाने त्या माणसाला पाहिलं, परंतु आपण पाहतो की त्याने त्याला मदत केली नाही। आपल्या मनामध्ये हा प्रश्न पडू शकतो की त्या याजकाने तो अर्धमेला मनुष्य, ज्याचं नावही संत लोक सांगत नाही, तो कोण आहे, कुठला आहे, त्याची जात काय, धर्म काय, काही आपल्याला माहिती नाही। याजक जो होता त्याने त्या माणसाला मदत केली नाही, स्पर्शही केलं नाही। आणि असं का, हा प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो। यहुदी धर्मामध्ये त्याचा नियम सांगत होता की एखाद्या मनुष्याला जो मृत आहे त्याला जर तुम्ही स्पर्श केला तर तुम्ही सुद्धा अशुद्ध होता आणि मग तुम्हाला शुद्ध होण्यासाठी पवित्र मंदिरात जावं लागतं। हा माणूस मंदिरातून परत येत होता, हा अर्धमेला माणूस पाहून किंवा त्याचे रक्त पाहून जर त्या याजकाने त्याला स्पर्श केला असता तर तो याजक सुद्धा त्याच्या मनात आलं की मी सुद्धा अशुद्ध होईन। आणि म्हणून त्या याजकाने त्याला पाहिलं, कदाचित त्याला वाईटही वाटलं असेल त्या माणसाची ती परिस्थिती, ती हालत पाहून, परंतु त्याने अजिबात त्या माणसाला स्पर्श केला नाही। पुढे आपल्याला संत लोक सांगतात की आपण पाहतो की एक लेवी तिथं आला, त्या मार्गाने आला आणि त्या लेवीने सुद्धा पाहिलं आणि त्याला वाईट वाटलं की या माणसाला अशा प्रकारे मारहाण करण्यात आलेली आहे, तो अर्धमेला झालेला आहे, परंतु त्या लेवीने सुद्धा त्या माणसाला स्पर्श केला नाही, तोही आपल्या वाटेने निघून गेला। आणि तिसरा मनुष्य जो आला तिथे आपण ऐकतो की शमरोनी तो त्या वाटेने जात होता। आता आपल्याला प्रश्न पडू शकतो की हा शमरोनी म्हणजे कोण, हे शमरोनी कोण असतात? तर प्रिय मित्रांनो, यहुदी समाजावरती जेव्हा असिरिया राज्याने हल्ला केला
तेव्हा या यहुदी लोकांचा पाडाव झाला. यहुदी लोकांतील पुष्कळ लोकांना बंदिस्तान करून ते बाबिलोनिया या ठिकाणी त्यांना बंदिस्तानामध्ये घेऊन गेले. काही लोक जे शेतकरी होते, गरीब होते, ते मागे राहिले, ते आपल्या देशामध्ये राहिले. आणि तेव्हा असिरिया आणि हे जे मागे राहिलेले यहुदी लोक होते त्यांचे संबंध आले, त्यांच्यामध्ये विवाह होऊ लागले. आणि अशा प्रकारे ते असिरियाच्या लोकांबरोबर मिळून मिसळत राहत असताना सायरस या राजाने जी लोक बंदिस्तानामध्ये होती त्यांची सुटका केली. त्यांना सांगितलं तुम्ही आपल्या देशामध्ये परत जा. ही लोक जेव्हा देशामध्ये परत आली तेव्हा मागे राहिलेल्या लोकांनी त्यांचा स्वीकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे परत आलेले बंदिस्तानातील लोक यांनी सांगितलं की तुम्ही आता शुद्ध राहिलेले नाहीत. तुम्ही तुमचा धर्म, तुम्ही तुमचं रक्त हे असं विवाह करून त्यांच्याबरोबर संबंध ठेवून भ्रष्ट केलेला आहे. म्हणून तुम्ही शमरोनी आहात, तुम्ही मागासलेले आहात, तुम्ही वाईट आहात, तुम्ही भ्रष्ट आहात. आणि म्हणून या यहुद्यांनी जे परत आले त्यांनी हे मागे राहिलेले जे यहुदी होते, जे असिरियातील लोकांतील बरोबर मिळून मिसळून राहत त्यांच्याशी संबंध ठेवणे नाकारले. आणि म्हणून त्यामुळे आपण पाहतो की शमरोनी हा एखाद्या यहुद्या माणसासाठी एक भ्रष्ट झालेला, अशुद्ध, अपवित्र, अनिर्मळ असा मनुष्य होता. आणि जेव्हा हा शमरोनी तिथं आला त्याने पाहिलं आणि त्याला कळवळा आला त्या माणसाचा. आणि आपण पाहतो की कशा प्रकारे त्याने द्राक्षरस लावून त्याच्या जखमाला तेल लावून त्या बांधल्या, त्याला आपल्या जनावरावर बसवून उतार शाळेत आणले आणि त्याची काळजी घेतली. आणि इतकंच नव्हे तर पुढे आपल्याला त्या दृष्टांतात ऐकायला मिळते की त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले ह्याची काळजी घ्या आणि यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. तर प्रभू येशू ख्रिस्ताने त्या शास्त्री माणसाला प्रश्न विचारला की लुटाराच्या हाती सापडलेला तो मनुष्य, त्या माणसाचा शेजारी या तिनापैकी कोण? आणि त्या शास्त्री मनुष्याने सांगितलं की त्याच्यावर जो दया करणारा होता तो, त्याच्यावर दया करणारा होता तो. परंतु आपण पाहतो तो शास्त्री मनुष्य होता, तो असं नाही सांगत की तो शमरोनी. तो असं का नाही सांगत? कारण त्याच्यासाठी तो शमरोनी अजूनही अशुद्ध होता, अपवित्र होता, अनिर्मळ होता. या दाखल्याचा अर्थ काय? हा दाखला आपल्याला काय सांगू इच्छितो? प्रभू येशू ख्रिस्त काय सांगू इच्छितो? हो, आपल्या समाजामध्ये जे पीडित आहेत, रचले गांजलेले आहेत, जे गरीब आहेत, ते आपले शेजारी, त्यांना आपण मदत केली पाहिजे. आणि जो कोणी गरजेमध्ये आहे, ज्याला कोणाला आपल्या मदतीची गरज आहे तो आपला शेजारी. परंतु याही पलीकडे जाऊन हा दृष्टांत आपल्याला सांगत आहे की शमरोनी जो तुम्ही वाईट टाकलेला आहे, जो तुमच्यासाठी अशुद्ध आहे, अपवित्र आहे, अनिर्मळ आहे, ज्याला तुम्ही स्वीकारत नाही, ज्याला तुम्ही म्हणत आहात की आम्ही आमच्यापेक्षा वेगळे आहात, तुम्ही पापी आहात, त्या माणसाला तो तुझा शेजारी कर. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त या शास्त्री माणसाला सांगू इच्छित होता की शमरोनी ज्याला तुम्ही वाईट टाकलेला आहे, ज्याला तुम्ही स्वीकारत नाही, ज्याला तुम्ही लांब करता, तो तुझा शेजारी आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या या दिवसाची, या 15व्या रविवारची उपासना आपल्या सर्वांना सांगत आहे की परमेश्वराच्या आज्ञा आपल्यासाठी क्लिअर आहेत, स्पष्ट आहेत. आणि त्या आपण पाळल्या तर आपल्या आयुष्यात चांगलं ते होईल, भरभराट होईल, आपल्या सर्व कुटुंबियांमध्ये एक समृद्धी येईल. परंतु त्या जर आपण पाळल्या नाहीत तर आपण स्वतःवरच आपण अनेक अशा अडीअडचणी उभ्या करतो. आणि त्याचप्रमाणे आजची उपासना आपल्याला सांगत आहे की आपण शेजाऱ्यावर प्रीती केली पाहिजे. विशेष करून असा शेजारी ज्याला समाजाने वाईट टाकलेला आहे, ज्याला समाजाने बाजूला केलेला आहे, ज्याच्यावर समाज आज अनेक अशा प्रकारे त्याच्यावरती वाईट गोष्टी करत आहे, त्याला वाईट टाकत आहे, त्या सर्वांवर आपण प्रीती केली पाहिजे. आणि म्हणून जी कृपा आपल्या सर्वांना हवी आहे, ज्याची आपल्याला गरज आहे, ती मिळावी म्हणून आपण पवित्र मिसा बलिदानात विशेष करून प्रार्थना करूया.